चित्त थरारक सामना मात्र आपल्याला इथे पाहायला मिळाला. एवन जोडी विपक्ष मेहर इलेव्हन बापगाव या दोन संघादरम्यान आणि अखेर चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तो सामना मेहर इलेव्हन बापगाव संघाच्या नावावरती राहिला. दुसरा विजय संपादित केला या स्पर्धेमध्ये आणि थेट आजच्या दिवसाच्या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये बापगाव संघानं मात्र धडक दिली. आणि अशा दिवसातील आपण पाहू शकला सेकंड लास्ट मॅच जय हनुमान चौदरपडा विपक्ष आई गाव दिविसपूर बालशीन संघाने मात्र नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज आदित्य. आणि हा सामना सुद्धा मात्र चित्त थरारक होण्याची दाट शक्यता आहे, आपण नाकारू शकत नाहीये. सलामी जोडी नितीन चौधरी त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल दीपक दिंडे कुठल्या प्रकारचे चेंजेस नाहीये. जे दोन्ही सलामीवीर पहिल्या सामन्यामध्ये एज अ ओपनर साठी आले तीच जोडी आता मात्र आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. आणि पाहूया की किती धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करतील. पहिले षटक पॉवर प्लेचं आदित्य वाकडे. ओ पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रमाणात हाताला पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक आदित्यनं षटक हाताला जातं, कारण ज्यांनी त्याच्या कमरेला दुखापत झालेली आहे, परंतु त्याला माहिती की या सामन्याचं महत्व फार जास्त आहे आणि त्या अनुषंगाने मात्र तो जास्त वेळ आता मात्र क्रिकेट पासून दूर राहू शकणार नाहीये. आणि त्याने मात्र इथे सुरुवात केली डॉट बॉलनं. दीपक दिंडेसाठी एक पारितोषिक आलेलं, जर त्याने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर अंकुश म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. दीपक साठी हे पारितोषिक असेल. हो पुन्हा चेंडू आपली तरी काय चेंडूच्या हाताला करतोय आणि हेच कार्य आपण सातत्याने आदित्यच्या कडून पाहत असतो की आदित्यची उंची सुद्धा मात्र फार जास्त आहे आणि त्या उंचीचा मात्र त्याला सातत्यानं नेहमीच फायदा होत असतो. आणि त्या अनुषंगाने पाहतो की बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला आहे. ज्या फलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये 50 कंप्लीट केली त्या फलंदाज आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे संकटामध्ये पाठवलाय, दडपणामध्ये टाकलाय, कारण बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू केला आहे नितीन चौधरी. ओव्हर द विकेट मारा करतोय. आता रिबसचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूकडे 1700 विजय तरी आलाय. पंचांचा नो बोलता इशारा एक्झॅक्टली एकाच चेंडूवरती दोघेही बचावले गेले. ओव्हर स्टेपिंग लगभग नितीनची विकेट्स एक्झॅक्टली प्राप्त केली होती. जो झाला त्याच्या विरोधात मांडला होता त्या जाल्यामध्ये पूर्णपणे तो अडकला होता, परंतु कुठेतरी नशिबाची साथ मिळाली आणि त्याचमुळे पाहतो की ही पहिली धाव नो बॉलच्या स्वरूपात इथे मात्र ऍड केली गेली धाव फलक्यामध्ये वालसिनकरांच्या. काय तो झेल पकडला होता विजय धरण. आज बर्थडे बॉय आहे आणि आज बर्थडेच्या निमित्ताने पाहूया की जर्मन चौदरपाडा संघ मात्र त्याला एखादा गिफ्ट मात्र या ठिकाणी देणार का, सरप्राईज देणार का. फोर्स केलाय फ्री चेंडूवरती पाहू शकाल लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू परत पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. 2 धावा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. स्वतःचं खाता इथे मात्र नितीन आता मात्र सिंगल उघडलाय. हा क्रिकेट आहे की क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाही, कारण मागील पहा की या मागील सामन्यामध्ये काय तो बॅटिंग पहिले आपण अगदी मोठ्या फटक्यामध्ये तो डील करत होता आणि आता मात्र कुठेतरी प्रत्येक धाब्यासाठी आता तो संघर्ष करतोय. कारण जे हनुमान चौधरपाडा संघाचा आपण जर विचार करतो त्यांची अगदी स्ट्रॉंग बाजू कोणती असेल तर गोलंदाजी, आणि त्या गोलंदाजाच्या समोर आता मात्र खेळता असताना मात्र थोडीशी आपल्याला नितीन चौधरी सासपडताना पाहायला मिळत आहेत. मग आदित्य असेल, विजय असेल, प्रतीक असेल, चांगला बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे आहे. परंतु दीपक धिंडे आपल्या वेगळ्या संघामध्ये आज पाहतोय चेंडू पाहू शकाल अगदी वेगळ्याने चालला वाढीस मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे मात्र पूर्ण केल्या गेल्या. दीपकने सुद्धा पाहू शकेल 2 धावेने आपला वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिले तर आता मात्र पुढे वाटचाल करतोय विदाउट लॉस 4 धावा. नाणेफेकी जिंकले, बॅटिंग करण्याचा निर्णय इथे स्वीकारला. कमीत कमी 55-60 पर्यंत मात्र इथे पाहावं लागेल टीम वालसिन संघाला आणि तोच त्यांचा प्रयत्न असेल. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातून शेवटच्या लढतीमध्ये मेहर इलेव्हन बापगाव संघाच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जास्त उचली मिळाली आणि त्याच वेळी पाहतो की पंचांचा वाईटचा इशारा पाहतोय आपण. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी इशारा दिला जातोय, कारण बॅटच्या अगदी बॅटरच्या रेंजच्या पलीकडे होता आणि त्याच वेळी पाहतो की त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं गेलं. एक्स्ट्राच्या स्वरूपात
ही दुसरी धाव आदित्यनं खर्च केली. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो फटका हवेत केला. टायमिंग प्रॉपर नाहीये. विकेट किपर नशीब चालला चेंडूच्या खाली आणि केअर पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला या ठिकाणी दीपक दिंडे. अनुषंगाने पाहतो की चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि नशीबसाठी मित्र म्हणे की हा सहज सोपा झेल होता. जबरदस्त कॅच त्याची मात्र पाहिली आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना. नवीन फलंदाज पाहू शकेल रोहित आलाय. रोहित तेलीवरे तिसऱ्या क्रमांकावरती. तिसरा क्रमांक फार महत्वपूर्ण असतो आणि त्या तिसऱ्या क्रमांकावरती येऊन आज साऊथ आफ्रिकेसाठी बहुमा तेंबा यांनी सुद्धा मात्र चांगला खेळ साकारला. कारण तिसरा वन डे आहे सामना सध्या सुरू आहे. डिकॉकने चांगली कामगिरी केली आज साऊथ आफ्रिका संघासाठी. फोर्स केला समोरच्या दिशेला ऑन दी राईज. लॉंग ऑफला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. चांगला षटक आपण म्हणू शकतो. जरूर शेवटच्या चेंडूवरती आदित्यच्या विरोधात चौकार आला परंतु अंडर 10 एखाद्या गोलंदाजाने आय थिंक पॉवर प्ले मध्ये जर 10 पेक्षा कमी धाबा खर्च केला तर तो षटक तो स्पेल आपण चांगला म्हणू शकतो आणि तो स्पेल आदित्य वाकडेच्या वतीने आपल्याला पाहायला आपल्याला एक सफलता त्याच्या नावावरती राहिली. फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या. रोहितच्या बॅटमधून चौकार तो निघाला. पहिला चेंडू त्याने फोर्स केला परंतु काय जबरदस्त फटका मात्र त्यांनी तिथे एक्झिक्यूट केला आणि अखेर चौकाराने मात्र आपल्या डावाला सुरुवात केली. नवीन गोलंदाज पाहू शकाल प्रतीक आलाय. प्रतीक वाकडे लेफ्ट आर्मर आहे. 5-5 षटकांचे सामने आज आपण पाहतोय आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. कारण फायनलच्या लढतीमध्ये पाहू शकाल की काल गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने मात्र धडक मारली. कारण सेमी फायनलच्या लढतीमध्ये श्रीगणेश जांभूळपाडा संघाला त्याने पराभूत केलं. म्हणजे याचा अर्थ की पहिला दिवस जांभूळपाडा संघाच्या नावावरती राहिला. दुसरा दिवस पहिला तर पीसी संघाच्या नावावरती राहिला आणि आज पाहूया की कोणता संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरेल. नितीन चौधरी स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेस केले. पुलर लेंथ होता. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. चेंडू त्याला वेगानं स्क्वेअर लाईनकडे हो थोडीशी मिस्टेक झाली परंतु तदनंतर दुहेरीचा प्रयत्न. ओहो जिद्दीनं ती धाव देण्याचा प्रयत्न नितीनने केला. स्वतःचा जीव तिथे मात्र त्या ठिकाणी एका धाब्यासाठी मात्र पूर्णपणे ओतला आणि अखेर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आज या सामन्याचा आपण विचार जर केला तर मात्र कुठेतरी नितीन चौधरीच्या पाठीमागे लक फॅक्टर ऑन आहे. कारण ज्यावेळी त्याचा झेल उडाला झेल पकडला त्यावेळी मात्र गोलंदाजाकडून चूक घडली गेली. कारण पंचांच्या वतीने नो बॉल तो घोषित करण्यात आला आणि लगभग इथे सुद्धा मात्र पाहिलं की कुठेतरी त्याची विकेट धोक्यामध्ये होती परंतु चांगली रनिंग विकेट धोक्यामध्ये चांगला कमिटमेंट आणि इथं मात्र पुन्हा फटका फसलाय. हवेत खेळला आणि स्क्वेअर लेगकडे जबरदस्त कॅच तिथे मात्र कंप्लीट केली राहुलच्या वतीनं. आणि ज्या बॅटरसाठी मात्र सातत्याने इथे जाले विणले जात होते जाले मांडले जात होते त्या जाल्यामध्ये अखेर नितीनला फसवला गेला आणि प्रत्येकच्या खात्यामध्ये येणार ही पहिली सफलता. फलंदाज बाद. होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. काकू पापलेटवाली होशील का माझी. सन्माननीय अविनाशजी जाधव यांचे ते शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपला आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर कॅप्टन आवेश वाकडे आलाय. युनिट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. सलामीला जी जोडी आली होती ती स्वस्तात मात्र माघारी परतली. कारण दीपकने फक्त 2 धावांचं योगदान दिलं. नितीनने फक्त 3 धावांचं योगदान दिलं आणि इथे मात्र बॉलर पार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आवेश वाकडेचा पाहायला मिळतोय.
जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत आपण जय हनुमान चौदरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळते की पुन्हा एकदा की बापगावच्या विरोधात चौदरपाडा येणार का हा प्रश्न आता निर्माण होतोय. फक्त आपण हा भाकीत करू शकतो परंतु वालसी संघाला सुद्धा आपण कमी लेखू शकत नाहीये. ओ परफेक्टली वाईट यॉर्कर जागेवर हल्ल्याची सुद्धा मात्र तिथे त्या ठिकाणी संधी मिळाली नाही फलंदाज आवेश वाकडेला. एवढा देखना चेंडू तिथे मात्र प्रत्येकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त लेंथ आणि बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आवेश खेळतोय. कारण पाच ज्यावेळी तुमचा संघ संकटामध्ये सापडतोय त्यावेळी तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल डबल धावा घेण्या फार गरजेचे असतात आणि तो प्रयत्न आता इथून आवेशला मदत करावा लागेल. इथे चेंज ऑफ पेस लिडिंग आहे चेंडू हवेत विकेट किपर सुद्धा केली चूक. त्यानंतर पाहिलं की शॉर्ट थर्डमॅनला सुद्धा क्षेत्ररक्षक होता त्याच्या सुद्धा आवाजाच्या बाहेर हा झेल आणि अखेर आवेशला मिळतो या ठिकाणी जीवनदान आणि तत्पुरती एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 12 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय त्या अनुषंगाने आता प्रत्येक धावेसाठी आता मात्र या ठिकाणी वालचंद संघाच्या फलंदाजाचा आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय. सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न चांगला स्ट्रोक पाहतोय आपण आणि याच अंदाजामध्ये पाहतो की रोहितनं या इनिंग मध्ये या चौकार सुद्धा वसूल केला होता आणि अखेर 2 षटकांचा खेळ इथे मात्र झाला संपन्न. 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद एकूण धाव फलक्यावरती आपण धाबा जर पाहिल्या तर 13. या षटकामध्ये चांगली कामगिरी आपल्याला प्रत्येकची सुद्धा पाहायला मिळाली. फक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक पारितोषिक आलं आवेश वाकडेसाठी. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर सुशांत वाकडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि आता मात्र त्याच फटक्यांची मात्र नितांत गरज आहे ती आईगाव देवी स्पोर्ट वालसी संघाला. कारण संत आणि साबत सुरुवात आपण म्हणू शकतोय. 13 धावा फक्त धावफलकावरती लागला गेला. पॉवर प्ले पूर्णपणे जय हनुमान चौदरपाडा संघाच्या बाजूने आपण पाहिलं कारण गोलंदाजाने मात्र जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा आधीला आपण पाहतोय ज्या आधीने सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र पुन्हा संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. फिट नाही परंतु तो चांगली कामगिरी करतोय कारण गावाचे प्राण प्रतिष्ठा लागलेली आहे. ओ यॉर्करचा प्रयत्न करतोय. आज वेगळ्या ध्येयाने वेगळ्या उद्दिष्टाने संघ मात्र स्पर्धेमध्ये उतरला आणि या चालू सीझनचा विचार केला तर जे हनुमान चौदरपाडा संघ चांगल्या फॉर्मात आहे. लागोपाठच्या 2 फायनली मात्र त्याने खेळले आणि दोन्ही फायनलच्या लढतीमध्ये जे मेहर 11 बापगाव संघाने त्यांना मात्र पराभूत केलं की पुन्हा त्या 2 टीमच्या अनुषंगाने अजून एक मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल का. आणि बापगावकर आता मात्र वाट पाहतात की आमच्या विरोधात कोणता संघ येणार. रोख करण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकी घडली गेली. धाब्याचा प्रयत्न झाला आणि अखेर त्या चुकीमध्ये फलंदाज बाद झालाय रोहित थेलिवरे. आणि सातत्याने पाहतो की आवेश मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे चाच पडतोय कारण हा तिसरा डॉट बॉल तो केलाय. 4 चेंडूचा तो सामोरा गेलाय आणि 4 चेंडूमध्ये फक्त त्याच्या बॅटमधून एकच धाव मात्र बाहेर निघाली. आपल्या खेळामध्ये सुद्धा आता आवेशला मात्र इथून थोडंफार बदल करावा लागेल. बदल घडवावा लागेल. किमान फायटिंग स्कोर पर्यंत तुम्हाला जायचं असेल इथून तर चांगला खेळ तुम्हाला इथे साकारावा लागेल. पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा. हा दुसरा नो बॉल इथे आधीने आताला ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून 1+1 एकूण 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाबांनी संघाने धावसंख्या पाहू शकाल पुढे
वाटचाल करत असताना 15 या आकड्यावर चला आमचे पारितोषिक जे लावतायत त्यांना सुद्धा मात्र टेन्शन मध्ये आलेले आहेत. स्वप्नील सोरे यांच्याकडून पारितोषिक आहे सुजल साठी. जर लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर आले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. परंतु सुजलची विकेट सुद्धा मात्र त्या ठिकाणी धोक्यात होती, कारण विकेट किपर कडून मात्र नसीब कडून मात्र चूक घडली गेली. परंतु प्रयत्न चांगले त्याचे पाहायला मिळाले, कारण त्याच्या आवाकाच्या बाहेर झेल, परंतु चेंडू परत तो जरूर पोहोचला. एका हाताने झेल करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धडीला मात्र दान झाला. 16 धावा फक्त धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. फ्रीट चेंडूवरती असं वाटलं होतं की एखादा मोठा फटका येईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. आज पूर्णपणे 4 जप झालेले आहे. पुन्हा एकदा जय हनुमान चौदरपाडा संघ. हा फटका खूपच छान पडतो. या फटक्यासाठी डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला गेलाय, कारण चौदरपाडा संघाला पूर्णपणे माहिती आहे की आवेश वाकडीची स्ट्रॉंग झोन काय आहे, कारण सातत्याने तो ऑफ साईडला जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचमुळे पाहतो की कव्हर पॉईंटला एक फिल्डर अगदी सीमेरेषे लगत त्याने मात्र लगावलाय आणि त्यामुळे पाहतो की फक्त तिथे एकच धाव घेण्याची संधी मिळाली. संत गतीने पाहतो की एक एक धाव तिथे जोडण्याचा प्रयत्न करतायत, कारण रोहितने चौकाने सुरुवात केली होती. त्याच्यानंतर एकही फलंदाजाला मात्र मोठा फटका खेळता आला नाहीये. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइड अवकारण्याचा प्रयत्न, पुन्हा नसीब चेंडूच्या खाली आणि कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. सुजल सुद्धा चालला दगावच्या दिशेनं आणि अशा रीतीने मात्र गावदेवी वालचिन संघाला लागतोय हा चौथा धक्का. तीन षटकांचा खेळ इथे संपन्न झाला, परंतु या 3 षटकांच्या खेळाचा आपण जर विचार केला तर तब्बल आदित्यने 2 षटक हाताळले, फक्त 13 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याच्या नावावरती राहिले. जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स. नवीन फलंदाज विनोद खुलात आलाय 6व्या क्रमांकावरती आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अतुल. या सीझन मध्ये अतुलने सुद्धा मात्र प्रभावित कामगिरी केलेला आहे, प्रभावित मारा केलेला आहे. आणि स्ट्रॅटर्जी पाहणं की पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पंकजला गोलंदाजी करताना पाहिलं, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्याकडे चेंडू अजूनही दिला नाहीये. याला म्हणतात एक परफेक्टली गेम प्लॅन, एक रणनीती प्लॅनिंग म्हणू शकतोय. आणि आता मात्र या चौथ्या षटकामध्ये आवेश पाहूया कशा ते बॅटिंग करतोय. पंचाचा बीमवर नो बॉलचा इशारा आणि पाहू शकाल की या ठिकाणी धावून सुद्धा मात्र धाबा पूर्ण खेळल्या जातील. एकूण 2+1 एकूण 3 धाबा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबा कशा येतात ते महत्वाचं, आता मात्र धावा येणं गरजेचं झालेलं आहे टीम वालशिंग संघासाठी. कारण आपण आज वालशिंग गावातून 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहिले, त्यानंतर पाहिलं आपण चोदरपाडा गावातून 2 संघ, आमनेपाडा गावातून 2 संघ, म्हणजे आमनेपाडाचे दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत. चोदरपाडा गावातील एक संघ पराभूत झाला, एक संघ खेळतोय, आणि वालशिंग गावातील एक संघ पराभूत झाला आणि एक संघ खेळतोय. अशा प्रमाणे आता लॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळाला. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू जमिनीच्या साड्या चालला अगदी गुदगुल्या करत एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाज आवेशला. पुन्हा एकदा अतुल फुल रेंज जागेवरती मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली बचावात्मक फटका मात्र त्या ठिकाणी आपल्याला विनोद खुलाच्या वतीने पाहायला मिळाला. अगदी त्याच्या खोलात चेंडू मात्र आधी नाही तिथे मात्र अतुल हाताळला. आज गोलंदाजी लाच जबाब पाहिले आपण 4 षटकामध्ये, कारण फलंदाजाला तोंड वर करू दिले नाहीये.
ज्याप्रमाणे तिखट मारा प्रत्येक गोलंदाजाच्या वतीने आपण पाहिलोय, एक अभ्यासपूर्वक कामगिरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस होता त्याच्यावरती सुद्धा मात्र गॅप शोधता आला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगळ्या चेंडूवरती चाललाय. आय थिंक प्रतीक वाकडे होता लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे रनआउटची संधी. आणि आता टीव्ही पंचाची मदत ऑफिशियल पंचांनी मागितलेली आहे की हे 2 धाबा कंप्लीट आहेत की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. आणि आमचे तिसरे पंच जितेंद्र पानसरे सर आता मात्र आमच्या कंट्रोल रूम मध्ये येतील, पाहणी करतील एक्झॅक्टली काय घडले त्या ठिकाणी. आणि आता मात्र इथून असं वाटतं की आता सर्वांजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल टीम गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाचा. कारण समोर संघ जे हनुमान चौधरपाडा संघ आहे त्या संघाला तुम्हाला एक्झॅक्टली संकटामध्ये टाकायचं असेल त्या संघाच्या विरोधात इथून तुम्हाला जर फाईट बॅक जर द्यायची असेल तर किमान 45-50 धावा एक्झॅक्टली मात्र तुम्हाला पाहाव्या लागतील. सध्या पाहू शकेल डिसिजन पेंडिंग आहे. रनआउट साठी तिसऱ्या पंचाची मदत मागितलेली आहे. पंच चेक करतायत. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकाल आणि साफसुथरा टेलिकास्ट सध्या आपण या वाहिनीच्या द्वारे पाहतो. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आला फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. म्हणजे आज जे काही घडते ते सर्व आज वालचिंद संघाच्या विरोधात घडते हेच आज पाहायला मिळालं. आणि फलंदाज विनोद कुला सुद्धा आता मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी चाललाय. आज संपूर्ण गाव आज वालचिंद संघाचा खेळ पाहतोय आपल्या परिवाराच्या सोबत, परंतु कुठेतरी असं लाजिरवाणी खेळ सध्या मात्र साकारलाय. कारण तब्बल 5 विकेट्स मात्र या संघाने गमावले. चौथा षटक सुद्धा पाहतो की समाप्तीच्या वाटेवरती सध्या वाटचाल करतो आणि फक्त 23 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाला. आणि याचं कारण गोलंदाजी चांगली पाहायला मिळालेली. आकेश स्ट्रायकिंग यायला सज्ज झालाय. ओ फुलटॉस होता पंचांनी लावून अपील आणि यस फिंगर अप लेग बिफोरच्या रूपाने अजून एक विकेटचा पत्ता. कॅप्टन आवेश वाकडे बॅक टू द डगआउट. आणि आता मला म्हणावंसं वाटते की विलास मोगरे यांची मात्र अनुपस्थिती त्यांची उडी मात्र कुठेतरी भासते टीमला. परंतु नवीन फलंदाज सागर वाकडे आलाय. सागरकडे क्षमता आहे की तो इथून सुद्धा मात्र एक चांगला टोटल पर्यंत आपल्या टीमला घेऊन जाऊ शकतो. परंतु बॅटची एज आणि उत्तमची उत्तम कामगिरी शॉट थर्डमॅनला सागर जसा आला तसा त्याला मात्र परतीचा रस्ता तिथे मात्र दाखवलाय गोलंदाज अतुलला. अतुल इज ऑन हॅट्रिक.
शकतो की पूर्णपणे संकटात सापडलाय आणि या संकट मोचकाची भूमिका कोण अदा का सोबतीला आता नवी फलंदाज आलाय 9व्या क्रमांकावरती विलास. तो फर्स्ट क्लास आज बॅटिंग करणार का नाहीये. विकेट हॅट्रिक बॉल खेळण्याचा प्रयत्न त्यांनी सुद्धा केला. त्याच्या अगेन्स्ट पाहू शकाल चांगली गोलंदाजी अतुलच्या वतीने पाहायला डॉट बॉलनं मात्र षटकाची आपल्याला समाप्ती होताना पाहायला मिळाली. आणि काय अतुलचा स्पेल राहिलाय जबरदस्त गोलंदाजी. कारण पहिल्या चेंडू आय थिंक त्याने नो बॉल हाताला होता परंतु त्याच्यानंतर जबरदस्त मात्र त्याने कमबॅक करून दाखवला. फक्त 5 धावा त्याने आपल्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये मात्र खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत पाहतो की 24 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि त्या 24 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 23 धावा वालचंद संघाने जोडल्या आणि त्यासाठी तब्बल 7 गडी सुद्धा मात्र त्या टीमने गमावले. आणि शेवटचं षटक नॉट विजय तरे पंकजच्या हातामध्ये चेंडू दिलाय. कारण विजयच्या आगेच पहिल्या सामन्यामध्ये 2 कडक षटकार आले होते आणि तेच आता चित्र पाहता त्याला मात्र थोडासा थांबवलं त्या ठिकाणी. चांगला चेंडू अतिशय लेन चांगली होती परंतु लाईन मात्र पाहिली थोडीशी चुकीची. चला कुठल्याही फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक जर इथे कंप्लीट केली तर सन्माननीय अविनाश जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज वालचंद संघाच्या फलंदाजाला दिले जाणार आहे. आणि त्याच फटक्याची आता मात्र इथून आवश्यकता असेल वालचंद संघाला. ओ कडक शॉट पिकअप पीक केला आणि पाठवला बॉर्डरलाईनच्या पलीकडे. अखेर हा दिलासा देणारा सिक्सर आलाय फलंदाज विलासच्या बॅटमधून. अखेरच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. पहा थार गाडीची लाईट ऑन आहे मी विनंती करतोय. क्रेटा गाडी ब्लॅक कलरची विनंती करतो की लाईट आपण ऑफ करा प्लीज. जबरदस्त फाटका अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि मात्र चेंडूला अगदी प्लॉट मध्ये पाठवला 7 धाबांसाठी. पंकजचा मात्र तिथे स्वागत केलाय. हो इथे मात्र पंकज वापसी करतोय. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी पत्र पाहू शकाल फलंदाजाला पूर्णपणे ब्लॉक केला. ब्लॉक बॉल मध्ये चेंडू हाताळली आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू सांगतात 30 धाबा आतापर्यंत धावफलक्यावरती लागल्या गेल्या 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये जर अजून चांगली जर फटकेबाजी इथे जर झाली तर किमान 40चा आकडा आपल्याला धावफलक्यावरती पाहायला मिळू शकतो. त्या 40 धावसंख्येवरती तुम्ही फाईट बॅक करू शकता आणि तोपर्यंत इथून मात्र आकेश आणि मात्र या ठिकाणी विलासला करावं लागेल. ओ परफेक्ट यॉर्कर आणि दांडी गुल अजून विकेटचा पतन. फलंदाज आकेश बॅक टू द डगआउट. सेकंडला जोडी सध्या आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये निशांत आलाय आणि तो आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ मात्र साकारणार का. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. आतापर्यंत पाहू शकाल 8 गडी टीम गावदेश वालचंद संघाने गमावले. जबरदस्त अटॅक आज आपला जी हनुमान चौतरपाडा संघाचा पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पहा पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे निशांत सासपडताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा आय थिंक होती आणि चेंडू सरळ शॉट फायलेकडे निघून गेला. तत्पुरती सिंगल धाव तिथे मात्र सहजपणे पूर्ण केली गेली. 2 चेंडूमध्ये किमान विलासच्या बॅटमधून एक चौकार षटकार जरी निघाला तर एक गोलंदाजासाठी फाईट करण्यासाठी मात्र इथे टोटल आपल्याला मात्र पाहायला मिळू शकेल आणि तो टोटल आय थिंक 35च्या पुढे जाऊ शकतोय. आणि तो पर्यंत विलास इथून करेल का. बॅटची एच आणि शॉट दरम्यान मात्र पहा आधी बाकडेने चांगला झेल तिथे मात्र पकडला आणि फलंदाज झालाय फेल विलास.
DJ किरण 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 प्रजेश सारख्या फलंदाजाला 11व्या क्रमांकावरती पाठवलंय. हा सुद्धा मात्र एक आश्चर्याचा धक्काच बसलाय आणि आता मात्र शेवटचा चेंडू तो मात्र फेस करतोय. पुन्हा बॅट यश आणि पाहू शकाल हा दुसरा संघ ठरलाय स्पर्धेमध्ये ऑल आउट होणारा. कारण याआधी आपण पाहिले की ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघ सर्व बाद झाला होते आणि आता मात्र दुसरा संघ ठरलाय गावदेवी स्पोर्ट वालशीन. फक्त पाहू शकाल या इनिंग मध्ये 31 धावा फलकावरती मात्र जोडल्या गेल्या आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय हनुमान चौदरपाडा संघाला फक्त 32 धावांची आवश्यकता असेल. थोडा वेळ आपल्याकडे आहे तर जाऊया पुन्हा डीजे रोहित कडे आणि ऐकूया आपण सुमधुर संगीत. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल टाळ्यांच्या गजराला मात्र वाटचाल करते आणि पाहू शकाल की इथे 32 धाबाचा मात्र संरक्षण आज आपल्याला गावदेवी स्पोर्ट वालशी संघाच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. आणि आता मात्र ऐकण्यासाठी पुन्हा जॉईन होत आहेत कॉम बॉक्स मध्ये तुमच्या सुप्तीला असतील समीर ठाकरे. वेलकम समीर. धन्यवाद योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले ते 32 धावसंख्येचं. थोडीशी निराशाजनक कामगिरी. नितीन मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू या मॅच मध्ये आता सपशेल फेल ठरला आणि ऑल आउट होणारा हा दुसरा संघ आपण बघतोय सध्या तरी ग्रीष्मा 11 आमनेपाडा नंतर गावदेवी चषक वालशीन 2025 चा थरार तुम्ही अनुभवतायत आणि आता जय हनुमान चौदरपाडा संघ या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करताना दिसलाय पहिल्या डावात. परंतु हा खेळ क्रिकेटचा
पहिल्या डावामध्ये जशी गोलंदाजी राहिली ती दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल का? विनोद कुलात गोलंदाजीला सुरुवात करतोय, सामना करेल बॅटर राम. ओहो हो, पहिलाच बॉल आणि इथे असं वाटते की बॅटची एज होती. ज्या पद्धतीने आपण रिॲक्शन बघतोय, गोलंदाज नाराज आहे. अशा प्रकारे कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. यॉर्क लेंथ होता बॅटला, हलकासा स्पर्शही होता, मात्र विकेट किपरला पकडता आलेल्या नाहीये त्या ठिकाणी हा चेंडू आणि याच बरोबर पहिली धाव. पहिल्याच बॉलवर सिंगल त्या ठिकाणी 30 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे आता धावांचा पाठलाग करताना एवढाही मोठा प्रॉब्लेम नसेल, कारण बॉल जेवढे आहेत जवळपास तेवढ्याच धावा जोडायच्या आहेत. प्रतीक स्ट्रायकिंग एंडला कमी गतीने टाकलाय, मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर आणि दोन्ही बॅटर पहिल्या बॉलवर आपलं अकाउंट ओपन करत असताना सुरुवात आपल्या डावाला करताना 2 या आकड्यावर टीमची टोटल. मेहर 11 बापगावनं लागोपाठ 2 मॅचेस जिंकले आणि क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केला, परंतु आता चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. 32 धावांचं लक्ष्य पार करत असताना जय हनुमान चौदरपाडा. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे या टीमनं फायनल मध्ये प्रवेश केलाय. ओ चिप केलाय, हवेत आहे बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जज करतोय. कॅप्टन आवेश त्या ठिकाणी होता, चूक झाली आहे त्याच्याकडून, पुन्हा जीवनदान. ऑलरेडी तुमच्याकडे धावा वाचवण्यासाठी कमी आहेत आणि अशा कंडिशन मध्ये जर तुमचं क्षेत्ररक्षण ह्या दर्जाचं राहिलं तर सामना जिंकणं तुमच्यासाठी कठीण होणार आहे. कॅचेस सोडल्या जातात. सुरुवातीला विकेट किपर कडून चूक झाली आणि त्याच्यानंतर आता एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कॅप्टन आवेश कडून चुकी पाहायला मिळाली आहे. 3 धावा स्कोर कार्डवर, मला वाटतं विलास होता. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे. 3 बॉल मध्ये 3 धावा आल्यात. विनोद प्रयत्न करतो यावेळेला क्लासिकल फटका ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रतीक वाकडेच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक चौकार. स्कोर आता पुढे गेल्या 7 वर. बाळारामजी मेहर यांचे साथीदार आता नवनाथ पाटील मुठवलचे या ठिकाणी आलेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आता चूक होणार नाही आणि फायनली पहिला धक्का लागतोय जय हनुमान चौधरपाडा संघाला. बॅटर प्रतीक वाकडे बॅक टू डग आउट. फायनली विनोद कुलाद या ठिकाणी आपल्या टीमला सफलता या ठिकाणी मिळून दिली आहे. धाव फलकावरती 7 असताना पहिला धक्का लागला. नवीन बॅटर अविनाश वाकडे आता मैदानामध्ये एंटर होतोय. 32 धावांचं लक्ष्य पार करायचं. सुरुवात चांगली राहिली आहे. प्रत्येक ओव्हर मागे 7 धावा जोडायच्यात आणि त्या 7 धावा आता जोडल्या गेल्यात. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पहिल्या डावात विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये आदित्यच्या विरुद्ध चांगली सुरुवात होती, परंतु तदनंतर प्रतीकची ते गोलंदाजी पाहायला मिळाली. कमाल केली कमबॅक. त्यानंतर पुन्हा आदित्य, तदनंतर अतुलनीय कामगिरी. पंकजला शेवटच्या ओव्हर मध्ये 2 विकेट मिळाल्या. तीन विकेट मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ सॉफ्ट हँड फक्त टेंटेटिव्ह पुश पाहायला मिळाला. थोडासा आता सावध पवित्रा घेतला अविनाशनं. त्याला माहितीये की इथून आता याच प्रकारचा गेम जरी आपण खेळलो तरी मॅच जिंकू शकतो आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 8 ला 1 गडी बाद.
8 धावा स्कोर कार्ड वरती येथे लागलेत आणि आता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज रोहित बॉलिंग मार्क वर येतोय. प्रजेशनं मागच्या सामन्यामध्ये 2 षटकांचा स्पेल हाताळला होता, परंतु आता यावेळेला रोहितला इन्व्हाइट केलंय. रोहितकडे क्षमता आहे दोन्ही बाजूने बॉल वळवण्याची आणि पहिलाच बॉल चांगला स्वीप पाहायला मिळाला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एका धावेसाठी स्कोर, एका धावेने 9 ज्या वेळेला खरं तर तुम्ही कमी धावसंख्येचा पाठलाग करत असाल त्यावेळेला गोलंदाजांवर दबाव असतो आणि जरूर बॅटर विदाउट प्रेशर गेम खेळतात आणि तेच पाहायला मिळालंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे फुटवर्कची कमतरता. राम जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करत होता, हा बॉल मात्र डॉट येतोय. कॅप्टन आता थोडस बदल केलं, रोहितला पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी जरूर दिलंय. ओ पुन्हा एकदा सुपर लाईन अँड लेंथ. ओ मात्र या ठिकाणी काय घडले पहा, ओव्हर थ्रो झालाय. पूर्णपणे डॉट बॉल आला होता, परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक धाव तिथे मिळाली. एक एक धाव आता इथून वाचवणं गरजेचे असेल. राम स्ट्रगल करतोय, रामच्या विरुद्ध पूर्णपणे बॅटरला रीड करून मागचे दोन्ही बॉल आपण पाहिले आणि धावफलकावरती 10 लागलेत. 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अशाच प्रकारे जर गोलंदाजी राहिली तर या मॅच मध्ये देखील दबाव चौधरपाड्याच्या फलंदाजांवर येऊ शकतो आणि तो प्रयत्न केलाय सध्याच्या घडीला. रोहित पुढचा बॉल, हा ब्रेकर ऑन साइडला खेचलाय, बॉल हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि समाप्त होतोय अविनाश वाकडेचा खेळ. विकेट गॉन. दोन षटकांचा स्पेल आदित्य वाकडेचा आपल्याला बघायला मिळाला, ज्यानं 2 विकेटी मिळवल्या. 13 धावा आपल्या 2 ओव्हर मध्ये खर्च करत असताना आणि तोच आदित्य आता फलंदाजी करण्यासाठी आलाय. कधी कधी कसं असतं ना की दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय शुभागमन झालेला आहे. आमचे 7 स्टार कमिटी मेंबर अजित पाटील आणि रामकृष्ण काकडे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज बॉल येतो थर्ड मॅनला आणि तिथे मिळेल 1 धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 11 हो, तर चर्चा आपण करत होतो की बऱ्याचदा काय होतं ना की ज्या ज्या वेळेला कमी धावा असतात त्या वेळेला फलंदाज थोडीशी सावधगिरी बाळगतात आणि अशा कंडिशन मध्ये ती सावधगिरी कधी कधी अंगलक येत असते. वेलकम अजित पाटील. हो, इथे काय घडलं, आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. चतुराई विकेट किपर नितीनची पाहायला मिळाली, परंतु आता टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. बघूया आता एक्झॅक्टली काय निर्णय येतोय. बॅटर आउट, 1 मोर विकेट डाऊन. मॅच मध्ये पलटवार गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाचा. रामचा काम तमाम. कुणाल सुतार नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. टीमची टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती. रोहित तेलीवरे जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. कॅप्टननं त्याला काय इन्व्हाइट केलं ते आता या ठिकाणी त्याने दाखवून दिलं. मॅच मध्ये पलटवार झालेला आहे. मॅच इज स्टील ऑन नाउ बिकॉज 21 मोर रन टू विन. अजून 21 धावांची गरज आहे. मॅच मध्ये वापसी करण्यात आली आहे. लो स्कोरिंगचा इंटरेस्टिंग सामना तुमच्या समोर रंगतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आदित्य वाकडे तुम्हाला पाहायला मिळेल.
नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला कुणाल सुतार टीमचा कॅप्टन पाहायला मिळेल आणि रोहित ज्यानं अतिशय सुंदर गोलंदाजी केली. 2 विकेट त्याला आपल्या षटकामध्ये मिळाल्या. 11 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती आपण पाहतोय पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर. आणि आता गोलंदाजीसाठी प्रजेश येतोय बॉलिंग मार्कवर. आदित्य वाकडे स्ट्रायकिंग एंडला 18 बॉल 21 ची गरज आहे. ओव्हर द विकेट प्रजेशचा बॉल पिकअप शॉट आदि वाकडे आणि त्याची विकेट. मॅच मध्ये कमबॅक केलाय गावदेवी स्पोर्ट वालशिंद. कम ऑन डीजे. किरण पलटवार पाहायला मिळाला आणि ते आदित्य वाकडेची विकेट देखील मिळाली आहे. 31 धावा बनवल्या, 32 आव्हान सेट केलं. परंतु आम्ही तुम्हाला चॅलेंज देणार आहोत कारण ही आमची माती आहे. आमच्या मैदानावर तुम्ही खेळतायत आणि वालशिंदकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिलाय क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. ज्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसे. 32 धावा होत्या. स्कोर कार्ड वरती चर्चा सुरू झाली की जय हनुमान चौदरपाडा सहजगत्या जिंकेल. परंतु काय पलटवार केलाय. प्रजेशचा बॉल लॉफ्टेड हिट्स ड्राइव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय. एक धाव मिळाली आहे. फील्डर धावतोय बॉल मागे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पंकज आला नवीन बॅटर. पंकज या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 4 फलंदाज आतापर्यंत गमावल्यात. राम असेल, प्रतीक असेल, अविनाश असेल आणि आदित्य देखील बाद. प्रजेशनं जर लागोपाठ 3 विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर स्वप्नील सोरे यांच्याकडून 2000 रुपयांचं प्राइज या प्रजेशला दिलं जाणार आहे. ओहो हो वेगवान हा बॉल परंतु लेग स्टंपच्या दिशेनं. प्रजेश प्रयत्न करतोय की विकेट वर जाण्याचा आणि गरज आहे. ज्या वेळेला तुम्ही कमी धावसंख्या वाचवत असता त्यावेळेला विकेट शिवाय पर्याय नाही. तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील तेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकू शकता. आणि सध्या एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली गेली. अवांतर धावेनिशी आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 14 धावा 14 रन्स ऑन द बोर्ड. पंकज वाकडे ऑन स्ट्राइक नाव. सोडून दिला बॉल. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. आणखी एक वाईट बॉल. ह्या धावा मात्र इथून बिलकुल ऍक्सेप्ट होणार नाहीत. ऑलरेडी तुमच्याकडे धावा कमी आहेत. अशा प्रकारच्या अवांतर धावा जर का तुम्ही खर्च केला तर या मॅच मध्ये टिकून राहणं कठीण. 15 धावा स्कोर कार्डवर अजूनही 17ची गरज आहे. पंकज स्ट्रायकिंग एंडला. टॉप ऑर्डरचे 4 खेळाडू बाद झाल्यानंतर आता कुणाल आणि पंकज या 2 खेळाडूंवरती जबाबदारी वाढली आहे. आणि एका बाजूने वालशिंद संघाचा विचार केला तर आणखी 1-2 विकेट मिळवल्या तिला मॅच मध्ये तेही कमबॅक करू शकतील. हो फुल टॉस होता. परफेक्टली फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला बॅटर पंकज. थोडासा अर्ली खेळला आणि त्याच्याचमुळे फक्त एकच धाव तिथे मिळेल जी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये होते. आणि एका धाव्याने स्कोर आता पुढे गेला 16 वर. कुणाल सुतार जर लागोपाठ 3 षटकार त्यानं लगावले तर विशाल चौधरी यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि बघूया कुणाल तो कारनामा इथे करणार का. ओ आले आले उचलल्या बॉल. कुणाल सुतारनं आणि भिरकावून दिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. धावसंख्या आता 22 वर 10ची गरज आहे. एका सिक्सरनं सामना खुला केलाय. कुणालच्या बॅटमधून हा सिक्सर आला. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेग कडे बॉल येतोय आणि येथे मिळेल एकच धाव. एका धावेने आता स्कोर पुढे गेला 23 वर. 23 रन्स ऑन द बोर्ड. आता कुठेतरी आपण म्हणूया की आता चांगली स्थिती झाली आहे ती म्हणजे टीम जय हनुमान चौधरपाडाची. कारण इथून 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आणि आता बॉल 13 शिल्लक आहेत. सुरुवात चांगली राहिली. विनोद असेल, रोहित असेल
चांगली सुरुवात जरूर केली लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये, परंतु आता एका षटकारानं पूर्णपणे चित्र बदललंय. चांगला फ्लिकचा फटका पंकजचा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप फॉरवर्ड मध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर उभा होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू गेला आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेले 24 वर. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 24वा धावफलकावरती प्रजेशचं हे षटक थोडंसं महागडे राहिलं. चोवीसावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि उर्वरित आता येणारे 12 बॉल शिल्लक. 8 धावांची गरज आहे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि क्वार्टर फायनल मध्ये इथून जर जय हनुमान चौदरपाडा संघ पोहोचला तर मग या वर्षातील ही तिसरी लढत तुम्हाला बघायला मिळेल मेहर 11 बापगाव आणि जय हनुमान चौदरपाडामध्ये. परंतु मागच्या ज्या 2 लढती झाल्या त्या फायनल मध्ये झाल्या आणि ही जर लढत झाली तर ती क्वार्टर फायनल मध्ये होईल. ओहो हो, सॉफ्ट हँड फक्त हलक्या हातानं पुश केला. शॉर्ट कव्हरला बॉल ट्रॅव्हल होते आणि तिथे मिळेल फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना 25-25 या स्कोर कार्ड वरती लागल्यात. रोहित कडे चेंडू सोपवलाय. स्ट्रायकिंग एंडला कुणाल, एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. हो, आणि आता हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये की बाहेर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. झेल पकडलाय परंतु तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हा षटकार येतोय. काय फटका होता रिप्ले मध्ये आपण पाहूया. ज्या पद्धतीने हेलिकॉप्टरचा अंदाज. स्कोर लेवल. एका धावेची गरज, परंतु इथे विकेट. एका धावेसाठी नवीन बॅटरला यावं लागेल. रोहितनं चांगला झेल पकडलाय. कुणाल सुतारच्या खेळी शांत होतोय. 13 धावांचं योगदान दिलं कॅप्टननं आणि स्थिती आता भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. ती म्हणजे टीम जय हनुमान चौदरपाड्याची. धावेची गरज आहे आणि उत्तम वाकडे आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रोहितचा बॉल पुन्हा हवेत आहे. आणखी एखादी विकेट. होय, आणखी एक खेळाडू बाद. क्या बात आहे. एका धावेसाठी किती जणांना मैदानात यावं लागेल आता याचा काही नेम नाही. आओ या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि विजयी फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळेल का. विजय तरे आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. ऑन हॅट्रिक रोहित तेलिवरे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये रोहितलाही आपण पाहिलं, तो आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. परंतु इथे विजयच्या बॅटमधून हा विजयी फटका. अभिनंदन टीम जय हनुमान चौदरपाडा. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा संघ तुम्हाला बघायला मिळतो आणि यानंतरची लढत आता पाहायला मिळेल. वन्स अगेन मेहर 11 बापगाव वर्सेस जय हनुमान चौदरपाडा. पुन्हा एकदा एक मोठी लढत मित्रांनो आता तुम्हाला बघायला मिळेल. परंतु आता देऊया या सामन्याचा सामनावीर आणि आता सामनावीर पुरस्कार जरा